विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील प्रकरण 9वे अभ्यासणार आहोत. त्या प्रकरणामधील लेक्चर दुसरा आता आपण बघूया. तो आहे घनकचरा व्यवस्थापन, काळाची गरज, सॉलिड वेस्टेज मॅनेजमेंट. या मुद्द्यामध्ये आपण काय काय शिकणार मित्रांनो, तर घनकचरा म्हणजे काय, त्याचे व्यवस्थापन कसं करायचं, कारण ही नक्कीच काळाची गरज बनलेली आहे. आणि व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. मग घनकचरा कशा पद्धतीने त्याचं व्यवस्थापन करायचं हे आपण या ठिकाणी बघूया. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दोन चित्र दाखवलेत. कचरा असणारा परिसर व स्वच्छ परिसर दोन दाखवले तुम्हाला. बघा, हा एक आहे कचरा असणारा परिसर आणि हा आहे स्वच्छ परिसर. अ आणि ब दोघांना नाव दिले. तर या छायाचित्रामध्ये आपल्याला या दुसऱ्या चित्रामध्ये बघा किती छान दिसतं स्वच्छ परिसर. असाच परिसर स्वच्छ ठेवायचा असेल तर काय करावं लागेल, त्याआधी घनकचरा म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणं गरजेचं. तर मानव काय करतो मित्रांनो, त्या मानवाच्या रोजच्या विविध कृतीतून अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात आणि त्यांनाच घनकचरा असे म्हणतात. बघा, घनकचरा म्हणजे काय, तर मानवाच्या रोजच्या विविध कृतीतून अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात, त्यांना घनकचरा असे म्हणतात. जर आपण योग्य पद्धतीने या कचऱ्याची विल्हेवाट लावली तर काय होतं, तर हेच टाकाऊ पदार्थ ऊर्जेचा एक मौल्यवान स्रोत होऊ शकतात मित्रांनो. आणि सध्या संपूर्ण जगासमोर घनकचराची ही मोठी समस्या निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे काय होतं, पाणी जमीन दोन्ही प्रदूषित होत आहे. घनकचरा ही एक आर्थिक विकास, पर्यावरणाचा ऱ्हास, त्याचबरोबर आरोग्याच्या समस्याच्या दृष्टीने गंभीर समस्या मित्रांनो. त्यामुळे हवा, पाणी आणि जमीन प्रदूषण होऊन निसर्ग सुद्धा प्रदूषित होऊ शकतो आणि त्यामुळे मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे. म्हणून त्या घनकचऱ्याचं व्यवस्थापन करणं ही काळाची गरज आहे. का असं होऊ शकतं, कारण की दररोज खूप मोठ्या प्रमाणामध्ये कचरा हा तयार होत असतो. या कचऱ्याची निर्मिती होत असते प्रतिदिवस. किती होते, तर तुम्ही राज्यातील प्रमुख महानगरांचा जर अभ्यास केला तर घनकचरा हा जवळपास मुंबईमध्ये एका दिवसाला किती 5000 टन एवढा कचरा तयार होतो. पुण्याचा विचार केला त्या 1700 टन एवढा कचरा तयार होता. नागपूरमध्ये 900 टन. ह्या एका दिवसाचा आकडा मित्रांनो. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिदिन कचरा तयार होत असतो आणि याचाच परिणाम काय झाला, या कचऱ्याचं व्यवस्थित व्यवस्थापन न केल्यामुळे की 26 जुलै 2005 रोजी काय झालं, मुंबई मध्ये मोठा पूर आला, पूरस्थिती निर्माण झाली मुंबईत. बघा, मुंबई शहर आहे पण शहरामध्ये पूर आला. कारण का, की यामध्ये अयोग्य व्यवस्थापन घनकचऱ्याचं झालं. त्यामुळे साचलेला कचरा हा विविध आपत्तीचे प्रमुख कारण ठरू शकतो. अशा पद्धतीने जर हा प्रतिदिन एवढा कचरा तयार होतो आणि त्याचं व्यवस्थापन करणं ही काळाची गरज आहे. व्यवस्थापन करायचं म्हणजे काय करायला पाहिजे मग, तर त्या कचऱ्याचं योग्य प्रकारे वर्गीकरण करायला पाहिजे. मग कसं वर्गीकरण करणार मित्रांनो, तर जो कचरा असेल त्या कचऱ्याचा घरगुती कचरा असं वर्गीकरण. घरगुती कचऱ्याच्यात काय घेणार, मग स्वयंपाकघरातील वाया गेलेले अन्न असेल, टाकाऊ कागद असतील, प्लास्टिक कागद असले, प्लास्टिकच्या पिशव्या, हे नेहमी आपण बाजारातून आणत असतो भाजीला घ्यायला गेलो तर. भाज्यांचे देठ कापून ठेवलेले, फळांच्या साली असतील, पत्राच्या वस्तू असतील, काचेच्या वस्तू, सगळ्या घरगुती कचऱ्यामध्ये याची विल्हेवाट वेगळी लावायला पाहिजे, म्हणजे तो कचरा वेगळा ठेवायला पाहिजे, बरोबर. नंतर औद्योगिक कचरा म्हणजे वेगवेगळ्या कारखान्यात, त्यामध्ये रसायने असतील, रंग असेल, गाळ असेल, राख, टाकाऊ पदार्थ जे आहेत किंवा धातू असतील, हे औद्योगिक कचऱ्यामध्ये मोडतात. म्हणजे औद्योगिक कचरा झाला. धोकादायक कचरा जो आहे हा वेगळा ठेवायला पाहिजे. त्यामध्ये मग उद्योगधंद्यातून निर्माण होणारे विविध रसायने असतील, नोसारी पदार्थ असेल किंवा स्फोटके असतील, हे जे सगळे धोकादायक कचरा याची विल्हेवाट वेगळी लावायला पाहिजे, त्याचं वर्गीकरण वेगळा प्रकार. शेतातील कचरा जो याच्यात आपल्याला माहिती आहे, झाडाचे पानं असतील, फुले असतील,
फांद्या, शेतातील पिकांचे अवशेष, काडे, कडधान्य आहेत, जनावरांचं मलमूत्र असेल, कीटकनाशक, असे विविध प्रकारचे हा जो कचरा आहे हा या शेतातील किंवा बागेतील कचऱ्यामध्ये. इलेक्ट्रॉनिक कचरा, बघा इलेक्ट्रॉनिक सुद्धा कचरा असतो. यामध्ये काय असेल मग, खराब झालेलं टेलिव्हिजनचं संच, टीव्हीचा संच असेल किंवा मोबाईल फोन असेल, म्युझिक सिस्टीम असेल, संगणक, त्याचे भाग इत्यादी सगळे इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामध्ये मोडतात. अशा पद्धतीने त्याची विल्हेवाट लावायला पाहिजे, वर्गीकरण करायला पाहिजे. जैववैद्यकीय कचरा, यामध्ये काय काय येणार मग, दवाखान्यातील, हॉस्पिटलमध्ये असलेले रक्तपेढ्या व प्रयोगशाळामधून काढलेले बँडेज असेल, ड्रेसिंग असेल, कापूस असेल, हातमोजे, सुया, सलाईन, रक्ताच्या बाटल्या, औषधे, जुन्या औषधे, या सगळ्यांचा कशामध्ये समावेश होतो, जैववैद्यकीय कचऱ्यामध्ये. या सगळ्यांची विल्हेवाट योग्य पद्धतीने लागली पाहिजे. शहरी नागरिक कचरा कोणता असू शकतो, यामध्ये घरगुती, औद्योगिक, व्यापारी यांचा समावेश होतो. टाकाऊ पदार्थ असेल, दुकान, भाजी मार्केट, मटन मार्केट इत्यादीतून ते कॅरी बॅग आणलेले असतील, खराब, काचा, धातूचे तुकडे, रबर, धागे, कागद हे जे असतील, हे सगळे या शहरी नागरिक कचऱ्यामध्ये मोडतात. अशी त्यांची विल्हेवाट लावायला पाहिजे. आण्विक ऊर्जा, यामध्येही आण्विक कचरा जो आहे यामध्ये सुद्धा अनेक पदार्थांचा समावेश होतो. त्यामध्ये अणुविद केंद्र, युरेनियमच्या खाणी, अणुशोधन केंद्रे, आण्विक अस्त्र जे आहेत यांची चाचणीची ठिकाणे जे आहेत, येथून बाहेर पडणारे किरणोत्सारी पदार्थ, उदाहरणार्थ काय मग, त्यामध्ये स्ट्रॅन्शियम 90, सिरियम 141, बेरियम 140 या प्रकारातून बाहेर पडलेले सोडलेले जड पाणी, हे सगळं आण्विक कचऱ्यामध्ये मोडतात. आणि खनिज कचरा, यामध्ये खाणीतून निघालेली शिशी असतील, आर्सेनिक, कॅडमियम अशा धातूंचा अवशेष हे खनिज कचऱ्यामध्ये. म्हणजे आपण जर ह्या सगळ्या कचऱ्यांची अशी विल्हेवाट लावली, वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केलं, तर नक्कीच हे प्रदूषण हे आपल्याला कमी करता येईल. ठीक आहे, म्हणजे हा मुद्दा आपण लक्षात ठेवायला हवा. तसेच ही यादी पाहिली आपण वरती, यामध्ये प्रामुख्याने 2 गटामध्ये विभाजन करता येते. कोणते, तर विघटनशील कचरा आणि दुसरा अविघटनशील कचरा. आता विघटनशील कचरा कोणाला म्हणायचं, की ज्या कचऱ्याचं विघटन होऊ शकते सूक्ष्मजीवांमार्फत, त्या कचऱ्याला म्हणतात विघटनशील कचरा. यामध्ये विशेषतः मग स्वयंपाकघरातील कचरा असेल, खराब अन्न, फळे, भाज्या, राख, माती, शेण हे जे आहेत यांचा समावेश कशात होतो, विघटनशील कचऱ्यामध्ये. यांचा विघटन झाल्यानंतर त्यापासून चांगल्या पद्धतीचं खत तयार होऊ शकतं, इंधन तयार होऊ शकतं. अशा पद्धतीने हे विघटनशील कचरा हा एक विभाजन करू शकतो एका गटामध्ये. दुसरा जो आहे त्याला म्हणतात अविघटनशील कचरा, नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. यामध्ये काय करतात, की ह्या अविघटनशील कचऱ्यामध्ये येणाऱ्या पदार्थांचा विघटन होत नाही, जास्त काळापर्यंत ते शिल्लक राहतात, टिकून राहतात, सहजगत्या त्यांचं विघटन होत नाही. कणांच्या विघटनासाठी खूप मोठा कालावधी लागतो. मग त्यामध्ये काय, प्लास्टिक आहे, धातू आहे, काच यांचा समावेश होतो. आणि अशा प्रकारच्या कचऱ्याला सुका कचरा असे म्हणतात. आलं तुमच्या लक्षात. अशा पद्धतीने वर्गीकरण केल्यानंतर त्याचे 2 गटात विभागणी करण्यात आली, विघटनशील आणि अविघटनशील. अशा पद्धतीने विघटनशील आणि अविघटनशील जर आपण कचऱ्याचे विभाजन केले तर नक्कीच आपल्याला त्या कचऱ्याचं विल्हेवाट योग्य पद्धतीने लावता येईल. आणि जर आपण कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली नाही तर काय, त्याचे दुष्परिणाम सुद्धा होतात. घनकचऱ्याचे दुष्परिणाम काय काय होतात, घनकचऱ्याचे दुष्परिणाम मित्रांनो, त्यामध्ये जर कचरा जास्त प्रमाणात साचला असेल तर त्याची दुर्गंधी येते. बघा, हा एक दुष्परिणाम आहे. आणि खूपच दुर्गंधी असेल तर त्याच्या सजीवांच्या विविधतेवर परिणाम होत असतो. घनकचऱ्याचा जर योग्य विल्हेवाट लावली नाही तर विषारी वायूची निर्मिती होत असते, त्यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होतो. आणखी त्याचबरोबर काय होतं, की नैसर्गिक सौंदर्य जे आहे त्याचा ऱ्हास होतो, कमी होतो. घनकचरा जास्त प्रमाणात साचला असेल तर हवा प्रदूषण होते, हवेमध्ये विविध प्रकारचे वायू तयार होतात आणि ते वायू तयार झाले की मानवी आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. आणखी काय होतं, तर घनकचऱ्याचा दुष्परिणाम म्हणजे जलप्रदूषण. ज्या ठिकाणी कचरा टाकलेला असेल त्या ठिकाणी ते कुजतो कचरा, तिथं पाणी निर्माण होतं आणि ते पाणी जमिनीत जातं, जमिनीचं प्रदूषण, त्या ठिकाणच्या मातीचंही प्रदूषण होतं. आणि असं करता करता पूर्णपणे विविध रोगांचा प्रसार होतो आणि प्रसार झाल्यामुळे सजीवांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. अशा पद्धतीने मित्रांनो घनकचऱ्याचे दुष्परिणाम सुद्धा फार आहे. अशा घनकचऱ्याची व्यवस्थापनाची आपल्याला गरज आहे. मग काय व्यवस्था करायला पाहिजे मित्रांनो, मग
घन कचरा व्यवस्थापनाची आवश्यकता. ठीक आहे. मग त्यासाठी पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी व परिसर स्वच्छ करण्यासाठी आपल्याला या घनकचरा व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. तसेच ऊर्जा निर्मिती करण्यासाठी, खत निर्मिती करण्यासाठी आणि त्यातून रोजगार निर्मिती करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाची गरज आहे. त्याबरोबर घनकचरा प्रक्रियेद्वारे नैसर्गिक संसाधनावरील ताण कमी करण्यासाठी सुद्धा घनकचरा व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. आरोग्य संरक्षण व जीवनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी, सुधारण्यासाठी, सर्व पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपल्याला घनकचऱ्याचे व्यवस्थापन काळाची गरज. आणखीही त्या कचऱ्याचं व्यवस्थापन विभाजन आपल्याला करता आलं तर त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारचं आरोग्य मिळू शकतं. जे शहरी आणि औद्योगिक जर क्षेत्रातून निर्माण होणारा घनकचरा जो आहे त्यापासून निर्माण होणाऱ्या ज्या समस्या टाळण्यासाठी आपल्याला पर्यावरण स्वच्छ राखण्यासाठी घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी काय करायला पाहिजे? उत्पादन प्रक्रिया जास्त कार्यक्षम बनवून कचरा कमी करता आला पाहिजे. पुनर्वापर आणि कचरा निर्मिती करता आला कमी करणे, म्हणजेच पुनर्वापर आणि कचरा निर्मिती कमी करणे व कचऱ्यापासून पुन्हा वस्तू तयार करणे, अशा गोष्टींचा अवलंब जर केला तर नक्कीच आपल्याला पर्यावरण स्वच्छ राहण्यासाठी उपयोग होऊ शकतो. आणखी काय काय करू शकतो आपण? शास्त्रीय पर्यावरणीय कचरा व्यवस्थापनामध्ये तर कचऱ्यांचं विभाजन करता आलं पाहिजे आपल्याला, बरोबर. कचऱ्याचे विभाजन केलं तर कंपोस्ट खत त्यापासून तयार होतं, जे शेतीसाठी उपयुक्त आहे. आणखी सुरक्षित भूमिभरण स्थळे जर तयार केली तर जमीन प्रदूषित होणार नाही, पाणी प्रदूषण होणार नाही. कचऱ्याचे व्यवस्थापन केल्यामुळे गांडूळ खताची निर्मिती होते, शेती उत्पादन जास्त करता येते. औद्योगिक कचरा जो आहे त्या औद्योगिक कचऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थितपणे करायला पाहिजे, त्याच्यामुळे फायदा होऊ शकतो. एवढंच नव्हे तर पायरोलिसिस हे एक चांगल्या पद्धतीचं पर्यावरण स्नेही कचरा व्यवस्थापन आहे. काय असतं पायरोलिसिस मध्ये? यामध्ये उच्च तापमानाला कचऱ्याचं ज्वलन करतात आणि ऊर्जा निर्मिती करतात. उदाहरणार्थ बायोगॅस, जैववायूपासून विद्युत ऊर्जा निर्मिती करतात, याला म्हणतात पायरोलिसिस. आणखी शास्त्रीय व पर्यावरण स्नेही कचरा व्यवस्थापनामध्ये जैविक कचरा ज्याचे व्यवस्थापन करणं हे महत्वाचं आहे. यामध्ये काय करतात? भट्टीद्वारे उच्च तापमानाचे कचऱ्याचे ज्वलन केलं जातं, त्यामुळे तो जो कचरा निर्जंतुक होतो आणि आपल्याला पर्यावरण स्नेही कचरा व्यवस्थापन करता येईल. अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थापन केलं तर घनकचऱ्यामुळे प्रदूषण होणार नाही. ही काळजी घेणं काळाची गरज. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मित्रांनो तो म्हणजेच घनकचरा व्यवस्थापन जर करायचं असेल त्यासाठी 7 तत्वे जे आहेत अत्यंत महत्वाचे आहेत. ही सगळ्यांनी समजून घेणे काळाची गरज आहे. यामध्ये काय काय करणार हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. घनकचरा व्यवस्थापनाची 7 तत्वे कोणकोणती? मग कोणकोणती? पहिला आहे पुनर्वापर, त्याला रियूज म्हणतात. दुसरा वापर नाकारणे म्हणजे रिड्यूस. तिसरा आहे चक्रीकरण, रिसायकल म्हणतात त्याला. चौथ्या आहे पुनर्विचार, रिथिंक. पाचवा वापर कमी करणे, रिड्यूस करणे. सहावा आहे संशोधन, रिसर्च करणे. आणि सातवा आहे नियमन, जागृती करणे. अशा पद्धतीने ही 7 तत्वे जर आपण लक्षात ठेवली तर आपल्याला घनकचऱ्याचं व्यवस्थापन खूप चांगल्या पद्धतीने करता येईल. मग काय काय करायला पाहिजे? पुनर्वापर म्हणजे याच्यात काय करायला पाहिजे की वापराच्या वस्तू ज्या आहेत टाकाऊ झाल्यावर इतर ठिकाणी योग्य कामासाठी वापराव्यात, म्हणजे रियूज कराव्यात, पुनर्वापर करायला पाहिजे. त्या टाकाऊ वस्तू त्याला फेकून न देता त्याचा पुन्हा वापर करायला पाहिजे. वापर ना करायला पाहिजे. आणखी काय? म्हणजे थर्माकोल, प्लास्टिक ज्या यासारख्या विघटनशील पदार्थापासून बनवलेल्या वस्तू वापरायला नाकारला पाहिजे. म्हणजे आता शासनाने नवीन नियम काढला तर जो कोणी प्लास्टिकच्या पिशवी वापरेल त्याला दंड ठोठावणार आहोत. त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी झाला होता. म्हणून आपण स्वतः सुद्धा नाकारलं पाहिजे की मला प्लास्टिकची पिशवी नको, बाजाराला जाताना कागदी पिशवी आणि कापडाची पिशवी न्यायला पाहिजे. चक्रीकरण करायला पाहिजे पदार्थाचं, म्हणजे टाकाऊ पदार्थ असेल त्याच्यावर पुनर्प्रक्रिया करून त्यापासून उपयुक्त वस्तू तयार करायला. उदाहरणार्थ कागद असेल किंवा काच असेल यांचं पुनर्चक्रीकरण करून त्यापासून नवीन वस्तू तयार करायला पाहिजे, पुनर्चक्रीकरण. चौथा तत्व आहे ते म्हणजे पुनर्विचार, रिथिंक करायला पाहिजे. म्हणजे दैनंदिन जीवनातील वस्तू वापरण्याबाबत आपल्या सवयी, कृती ज्या आहेत व त्यांच्या दुष्परिणामांचा पुन्हा नव्याने विचार करायला पाहिजे. म्हणजे कोणती वस्तू घेताना
की ती वस्तू माझ्यासाठी काळाची गरज आहे का, ती वापरायलाच पाहिजे का, माझ्याकडे जर एक वस्तू असेल त्याच्यापैकी दुसरी मी का घेऊ, असा रिथिंक पुन्हा विचार करायला पाहिजे. म्हणजेच घनकचऱ्याचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने. वापर कमी करणे, रिड्यूस करणे म्हणजे साधन संपत्ती जी आहे ही वाया जाईल म्हणून अशा वस्तूंचा वापर कमी करायला पाहिजे. साधन संपत्तीचा वापर करायला पाहिजे. मी जर जास्त प्रमाणात वापरत साधन संपत्ती सुद्धा कमी होईल, म्हणून त्याचा विचार करायला पाहिजे. जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करणे, अनेक जणांमध्ये मिळून एका वस्तूचा वापर करणे, अशा पद्धतीने जर आपण वापर कमी केला तर नक्कीच घनकचऱ्याचे व्यवस्थापन मध्ये आपलाही हातभार लागू शकतो. संशोधन करणे म्हणजे तात्पुरते वापराबाहेर असलेले टाकाऊ पदार्थ पुन्हा वापरात कसे आणता येईल यामध्ये आपण संशोधन करायला पाहिजे. कुठलीही वस्तू की एखादी वस्तू जी आहे ती आपल्याला जास्त काळ कशी वापरता येईल, त्याच्यात काही वेगळे पण संशोधन करता येईल का, असा विचार जर केला तर नक्कीच कचऱ्याचे व्यवस्थापन करता येईल. आणि शेवटचं आहे नियमन जनजागृती म्हणजे पब्लिक अवेअरनेस करायला पाहिजे. यामध्ये कचरा व्यवस्थापनाचे फायदे, वेगवेगळे कायदे नियम स्वतः तर पाळायलाच पाहिजे आणि इतरांनाही पाळण्यास प्रवृत्त करायला पाहिजे. काल नियमन जनजागृती यामध्ये काय करायला पाहिजे, जे व्यवस्थापनाचे कायदे आहेत ते आपण स्वतः पाळायला पाहिजे, जे नियम असतील ते आपण पाळायला पाहिजे आणि आपण पाळल्यानंतर इतरांनाही त्याबद्दल सांगितलं, त्यांना पाळण्यासाठी प्रवृत्त करायला पाहिजे. अशा 7 तत्वांचा जर आपण पालन केलं कचरा व्यवस्थापनाचे तर नक्कीच कचऱ्याचे व्यवस्थापन होऊ शकतं आणि प्रदूषण टळू शकतं मित्रांनो. तर तुम्ही लक्षात ठेवा, स्वतः हे नियम पाळा आणि आपल्या मित्रांनाही सांगा. कारण का की जे कचरा असतो विघटनशील किंवा अविघटनशील त्यांना विघटन होण्यासाठी खूप मोठा काळ लागत असतो मित्रांनो. किती काळ लागतो नक्की ते बघा. की समजा पदार्थ आहे त्याला किती काळ लागणार विघटन होण्यासाठी ते आपण बघूया. तर केळ्याची साल आपण बघा केळी खाल्ल्यानंतर त्याची साल कुठे रस्त्यावर फेकून जाते, तो मात्र त्याच्या विघटनासाठी मित्रांनो 3 ते 4 आठवडे लागतो, म्हणजे महिना सुद्धा लागू जातो. कागदी पिशवी जी असते ती जर फेकली रस्त्यावर कुठे त्याला 1 महिना लागतो विघटन होण्यासाठी. कपड्यांच्या चिंध्या फाटलेले कपडे फेकले 5 महिने लागतात त्याचं विघटन होण्यासाठी. लोकरी पायमोजे असतील आपण खराब झाल्यावर रस्त्यावर फेकतो, त्याला जवळपास 1 वर्ष लागतो विघटन होण्यासाठी. लाकूड त्याला 10 ते 15 वर्ष लागतात. चामडी बूट असेल त्याला 40 ते 50 वर्ष लागतात. बघा मित्रांनो किती मोठा कालावधी लागतो या पदार्थांचं विघटन होण्यासाठी. चामडी बूट झाले, जस्ताचे डबे जे असतात त्याला 50 ते 100 वर्ष लागतात. ॲल्युमिनियमचे डबे त्याला 200 ते 250 वर्ष लागतात विघटनासाठी. आणि सगळ्यात जास्त कालावधी लागतो पण विशिष्ट प्लास्टिक पिशवी जी आहे त्याला त्याचं विघटन होण्यासाठी 10 लाख वर्ष लागतात. बघा सगळ्यात मोठा कालावधी. अशा प्रकारच्या पिशव्या जगामध्ये भारतामध्ये किती लोक वापरतात आणि फेकून देतात, म्हणून त्याचं प्रदूषण वाढलं आणि प्लास्टिक एक मोठी समस्या झाली, त्याचं विघटन लवकर होत नाही. म्हणजे किती वर्ष लागतात विघटन होण्यासाठी? 10 लाख वर्ष. आणि थर्मोकॉलचा जर वापर केला तर त्याला अनंत काळ म्हणजे मोजता येणार नाही एवढा अनंत काळ थर्मोकॉलचा वापर केला त्याचं विघटन होण्यासाठी. म्हणून थर्मोकॉलवर सुद्धा बंदी आहे आणि प्लास्टिक पिशवी वापरण्यावर सुद्धा बंदी आहे. हे नियम आपण स्वतः सुद्धा पाळायला पाहिजे की प्लास्टिकची पिशवी वापरणार नाही, थर्मोकॉलचा वापर करणार नाही. हा नियम स्वतः पाळून इतरांना सुद्धा तो पाळण्यासाठी प्रवृत्त करायला पाहिजे. जशा पद्धतीने आपण हा विचार केला तर नक्कीच कचऱ्याचे व्यवस्थापन आपल्याला करता येईल. आणि एवढं केल्यानंतर शेवटच्या मध्ये पाठलाग बघणं, आपण आपत्तीचं व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंट ज्याला म्हणतात ते सुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे. ते कशा पद्धतीने करू शकतो आपण? आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय की आपल्या सभोवताली वीज पडणे किंवा महापूर आला असेल, आग लागली असेल, अपघात झाला असेल, बॉम्बस्फोट असेल, रासायनिक दुर्घटना झाली असेल, अशा पद्धतीचे किंवा चेंगराचेंगरी दंगली या मानवनिर्मित आपत्ती हे नेहमी घडत असतात आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि आर्थिक हानी सुद्धा होत असते. मग यांचं मॅनेजमेंट करणं सुद्धा गरजेचं आहे मित्रांनो. माशासाठी काय करायला पाहिजे की प्रथमोपचार करण्यासाठी की जे काय आपत्तीग्रस्त असेल त्या आपत्तीग्रस्तांना मदत किंवा त्यांना पुनरुज्जीवन करण्यासाठी आपल्याला काही मूलतत्वे वापरावी लागतात. कोणकोणती मूलतत्वे? आपत्ती झाली, काही घटना घडली, त्या ठिकाणी काय करायला पाहिजे आपण? सुरुवातीला एखादा आपत्तीग्रस्त जखमी झालेला व्यक्ती असेल
त्याचे श्वसन मार्ग जो आहे A20. त्या ठिकाणी काय करायला पाहिजे आपल्याला की आपत्तीग्रस्ताला श्वास घ्यायला अडचणी होत असेल तर डोके उत्तर करावे आणि किंवा हनुवटीला वर उचलावे, त्यामुळे श्वासनलिका खुलते. या पद्धतीने डोके उलटे करायला पाहिजे, श्वासनलिका वर यायला पाहिजे, त्याने त्याला त्याची श्वसनलिका खुली होईल. आपण काय बघतो प्रथमोपचाराची मूलतत्वे. ब्रीदिंग, श्वासोश्वास मध्ये काय करायला, जर श्वासोश्वास बंद झाला असेल एखाद्या व्यक्तीचा तर आपत्तिग्रस्त तोंडातून कृत्रिम श्वासोश्वास द्यायला पाहिजे, म्हणजे तोंडाद्वारे त्याला कृत्रिम श्वासोश्वास दिला गेला पाहिजे जेणेकरून तो शुद्धीवर येईल. त्याची रक्ताभिसरण संस्था कशी काम करते, सर्क्युलेशन, हे बघायला पाहिजे. जर आपत्तिग्रस्त बेशुद्ध अवस्थेत असेल तर त्या व्यक्तीला प्रथम 2दा कृत्रिम श्वासोश्वास द्यावा, म्हणजे तोंडाने, व नंतर छातीवर तळव्याने हात ठेवून दाबावा. ज्या पद्धतीने असा दाब दिला तर ही प्रक्रिया जवळ 15 वेळेस करावी. याला CPR म्हणतात, कार्डिओपल्मोनरी रिससिएशन. अशा पद्धतीने ही CPR, आणि यामध्ये आपत्तिग्रस्त व्यक्तीचे रक्ताभिसरण परत सुरळीतपणे चालू शकते. हे काय बघतोय आपण, तर जी व्यक्ती आपत्तिग्रस्त असेल त्या प्रथमोपचाराचे मूल तत्त्वे प्रथमोपचार आपल्याला करता आला पाहिजे, आणि ती अशा पद्धतीने केली गेली. ठीक आहे. एखादा आपत्तिग्रस्त त्याचा रक्तस्राव जर चालू असेल तर आपत्तिग्रस्त व्यक्तीला जखम होऊन त्यापासून रक्तस्राव झाला तर काय करायला पाहिजे, त्या जखमेवर निर्जंतुक आवरण ठेवून अंगठा आणि तळव्याचा दाब देऊन 50 मिनिटे त्याला प्रेस करायला पाहिजे. अस्थिभंग झाला असेल किंवा मणक्याचा आघात झाला असेल एखाद्या व्यक्तीला, तर हाड मोडले असेल तर त्या हाड मोडलेल्या भागाचे अचलकरण म्हणजे हलवायचे नाही. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या फळ्या उपलब्ध असतील त्या बांधून अचल करण्यासाठी उपयोग करा. फळ्यावर ठेवून त्याला घेऊन जा. अशा पद्धतीने उपाय आपण करू शकतो. किंवा भाजलं असेल एखाद्याला, ओळणे ज्याला म्हणतात, तर काय करायला पाहिजे, तर त्या आपत्तिग्रस्तांना आगीच्या ज्वलनाने जोर पडले असेल तर त्या व्यक्तींना किमान 10 मिनिटे भाजलेल्या जखमेवर, होर पडलेल्या भागावर थंड पाण्याच्या सतत धारेखाली धरणे फायदेशीर होते. ते पाण्याखाली ठेवायचे आणि वरून पाण्याची धार लावायची. अशा पद्धतीने जर आपण प्रथमोपचार केला तर नक्कीच त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. हे तुम्हाला कळालेलंच असेल मित्रांनो. आणि यासाठी मग राईस उपाययोजना करावी लागते, म्हणजे लचकणे, मुरगळणे, चमक भरणे किंवा मुक्कामार झाला असेल तर उपाययोजना कोणती करायची, राईस, RIC. राईस काय आहे, आर म्हणजे काय, रेस्ट, म्हणजे आपत्तिग्रस्त व्यक्ती असेल त्या व्यक्तीला आरामदायक अवस्थेत बसवावे. आय म्हणजे काय, ज्याला आईस म्हणतात, ज्या ठिकाणी मार लागलेला असेल त्या जागेवर बर्फाच्या पोटीने ठेवावे, बर्फाने शेकावे. सी म्हणजे काय, कॉम्प्रेशन, बर्फाचे पोटी जे आहे थोडा वेळ ठेवल्यावर मग त्या व्यक्तीला हळूवार मसाज करायला पाहिजे, कॉम्प्रेशन करायला. आणि ई म्हणजे काय, इलेव्हेट, म्हणजे काय, मार लागलेला भाग जो आहे त्याला उंचावर ठेवावा. अशा पद्धतीने लचकणे, मुरगळणे, चमक भरणे आणि मुक्कामार लागणे अशा परिस्थितीत कोणती उपाययोजना करावी, तर राईस, RIC. काय फुल फॉर्म त्याचा, रेस्ट आईस कॉम्प्रेशन इलेव्हेट. ठीक आहे. आणि ह्या आकृतीमध्ये आपल्याला खाली दाखवलं की आपत्तिग्रस्त व्यक्ती जर असेल त्याचं वहन कसं करायला पाहिजे, वाहून कसं न्यायला पाहिजे. बघा, पाळणा पद्धती या पद्धतीने, म्हणजे मुले किंवा कमी वजनाचे रुग्ण असतील त्यासाठी ही उपयुक्त, लागलं असेल, चालता येत नसेल तसं उचलून न्या पाळणा पद्धती. पाठोंगळीला मारणे, रुग्ण जर शुद्धीवर नसेल तर त्यासाठी पाठोंगळी पद्धत महत्वाची आहे. नंतर मानवी कुबडीची पद्धत, ही जी आहे मानवी कुबड पद्धत, किंवा एकाच पायाला जखम असेल, दुसऱ्या पायाला काही मार असेल तर त्या भार देऊन त्याला ही कुबडी पद्धत वापरू शकतो. खेचून नेणे किंवा उचलून नेणे, म्हणजे बेशुद्ध रुग्णाला थोड्या अंतरावर नेण्यासाठी ही पद्धत आहे. उचलून न्यायची किंवा या पद्धतीने खेचून न्यायची. बरोबर. 4 हातांची बैठक करणे, या पद्धतीने दोन्ही, इकडून 2 हात, इकडून 2 हात, आणि मध्यभागी रुग्ण बसवायचे. म्हणजे रुग्ण जो आहे तो कमरेखाली, जर अवयवांना आधाराची गरज असेल, कमरेचा काही लागलं असेल त्यासाठी 4 हातांची बैठक फार महत्वाची. असे 4 हात एकत्र आणून बसवायचे.
2 हाताची बैठक केव्हा करायची? जेव्हा रुग्ण आधारासाठी स्वतःचे हात वापरू शकत नाही, परंतु स्वतःचे शरीर सरळ ठेवू शकतो, त्यावेळेस 2 हाताची बैठक घेऊन त्याला उचलायला पाहिजे. अग्निशामक दलाची उचलून नेण्याची पद्धती या पद्धतीने बघा, छानपैकी या पद्धतीने उचलून येतात. किंवा स्ट्रेचरवर आपत्ती काळातील जर घाईगडबडीच्या वेळी नेहमीचे स्ट्रेचर उपलब्ध होईलच असं नाही, परंतु अशा वेळेस उपलब्ध असलेल्या वस्तूंचे जसे बांबू असेल किंवा ब्लँकेट असेल किंवा चादर यांचा वापर करून स्ट्रेचर बनवावे. म्हणजे अशा पद्धतीने बांबू बनवावे, त्या व्यक्तीवर झोपून स्ट्रेचर म्हणून त्या व्यक्तीला उचलून येत आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो या आपत्तीग्रस्त जे रुग्ण असते त्यांचं वहन हे करून त्यांचं जीवन आपण वाचवू शकतो. असा हा आपला पाठ संपलेला आहे. नक्की तुम्हाला आवडला असेल तर शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.